नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्स विथ फन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज पुन्हा एकदा तुमच्या समोर घेऊन आले एक असाच नवीन चॅप्टर जो की आपण अभ्यास करणार आहेत पीएच स्केलचा. आता नेमकी पीएच स्केल काय आहे हे आपण अगोदर समजून घेणार आहोत. मित्रांनो, आपल्या समोर काही सोल्युशन आपण इथे ठेवलेले आहेत. काही सोल्युशन मी इथे दिलेले आहेत की याच्यामध्ये 1 मोलार HCl आहे, त्यानंतर गॅस्ट्रिक ज्यूस आहे, लेमन ज्यूस आहे, व्हिनेगर आहे, टोमॅटो आहे, ब्लॅक कॉफी आहे, ऍसिड रेन, युरिन, असे भरपूर काही कंपोनंट्स मी तुमच्या समोर इथे ठेवलेले आहेत आणि त्या प्रत्येक कंपोनंटचा वेगवेगळा पीएच सुद्धा आपल्याला इथं दिलेला आहे. तर मित्रांनो, आपण पीएच स्केल काय आहे हे अगोदर आपण समजून घेऊ. मी तुमच्या समोर इथं पीएच स्केल काढणार आहे आणि ती पीएच स्केल आपण पूर्णपणे समजून घेणार आहे. मित्रांनो, कोणता कंपोनंट्स त्याचा पीएच काय आहे किंवा किती पीएच असल्यानंतर तो ऍसिडिक असतो, किती पीएच असल्यानंतर तो बेसिक असतो, तर ह्या गोष्टी आपण अगदी सुरुवातीपासून बघणार आहोत. मित्रांनो, तर आपण बघणार आहोत पीएच स्केल. त्या अगोदर आपण काढून घेऊया जेणेकरून तुम्हाला ती पूर्ण समजेल. तर मित्रांनो, पीएच स्केलची जी रेंज असते ती 0 to 14 पर्यंत असते. आपण याला वाढवून घेऊ थोडं. एक, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि लास्ट 14 अशा प्रकारे आपण याची मांडणी करून घेतलेली आहे. तर 0 to 14 ही आपली रेंज आहे पीएच स्केलची. त्याच्यामध्ये इथं नंबरिंग दिलेले आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14 पर्यंत. ठीक आहे मित्रांनो, तर पीएच स्केल मध्ये कुठून कुठपर्यंत पीएच असल्यानंतर तो ऍसिडिक असतो आणि न्यूट्रल कशाला म्हणतात, तो न्यूट्रलायझेशन एखादी रिएक्शन आहे ती कशी पूर्ण होते किंवा न्यूट्रलायझेशन रिएक्शन हे कशाला म्हटले जातं, तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. तर आपण सुरुवातीला बघूया की पीएच किती ते किती असल्यानंतर तो वीक ऍसिड असतो. तर मित्रांनो, ज्याचा पीएच 0 असतो तो असतो स्ट्रॉंग ऍसिड. ज्याचा पीएच 0 असतो, इथं आपण दिलेलं मित्रांनो सोल्युशन मध्ये 1 मोलार HCl म्हणजे मित्रांनो त्याचा पीएच किती दिलेला आहे तुम्हाला 0.0 म्हणजे ज्याचा पीएच 0 असतो तो स्ट्रॉंग ऍसिड असतो. त्यानंतर वीक ऍसिड सुरुवात होते 1, 2 किंवा 3, 4 त्याचा पीएच असतो. हा वीक ऍसिड. त्यानंतर मित्रांनो 7 जर त्याचा पीएच असेल, एखाद्या पदार्थाचा पीएच जर 7 असेल तर तो न्यूट्रल असतो किंवा त्याला मराठीत उदासीन असे सुद्धा म्हणतात. आता ज्याचा पीएच 8, 9, 10, 11च्या दरम्यान असेल तर अशा पदार्थांना किंवा त्याचा पीएच जो असतो तो या दरम्यान असतो, 8, 9, 10 या दरम्यान असतो, तर त्याला आपण वीक बेसिस म्हणतो. आणि ज्याचा पीएच 12, 13, 14च्या पुढे असतो तर हा असतो स्ट्रॉंग बेसिस. तर मित्रांनो, असे 4 भाग याच्यामध्ये पडतात: स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड, न्यूट्रल, वीक बेस आणि स्ट्रॉंग बेस. तर मित्रांनो, आपण हे समजून घेतलं की स्ट्रॉंग ऍसिड कुठून कुठपर्यंत असतात, वीक ऍसिड कुठून कुठपर्यंत असतात, न्यूट्रल कसे असतात, वीक बेसिस कसे असतात आणि स्ट्रॉंग बेसिस कसे असतात. तर मित्रांनो, इथे या सोल्युशन कडे आपण नजर टाकूया. 1 मोल HCl असेल तर त्याचा पीएच 0.0 आहे. नंतर गॅस्ट्रिक ज्यूस तुम्हाला दिलेला बघा, त्याचा पीएच 1.0 आहे. लेमन ज्यूस आहे तर त्याचा सुद्धा पीएच 2.5 आहे. म्हणजे हे सगळे जे तुम्हाला दिलेले आहेत हे सगळे ऍसिडिक आहे. म्हणजे ज्याचा पीएच 7च्या बिलो असतो म्हणजे 7च्या खाली असतो, तर ज्याचा पीएच 7च्या खाली असतो ते सगळे ऍसिडिक कंडिशन मध्ये असतात. तर मित्रांनो, लेमन ज्यूस आहे 2.5, व्हिनेगर आहे 3.0, टोमॅटो ज्यूस आहे 4.1, ब्लॅक कॉफी आहे 5.0. त्यानंतर ऍसिड रेन आहे जी आम्लवर्षा होते तर ती आहे 5.6 5.6. त्यानंतर युरिन आहे 6.0. रेन अँड मिल्क म्हणजे पावसाचं जे पाणी असतं किंवा जे दूध असतं मिल्क, त्याचा पीएच 6.5 आहे. त्यानंतर प्युअर वॉटर जे प्युअर वॉटर आणि जे शुगरचं सोल्युशन असतं तर त्याचा पीएच आहे 7.0.
किंवा ते सॉल्ट सुद्धा असतं. त्यानंतर ब्लडचा जो पीएच आहे, आपला रक्ताचा जो पीएच आहे तो 7.4 आहे. टूथपेस्ट जे आहे त्याचा पीएच 9.5 आहे. आणि लाईम वॉटर जो आहे, चुन्याची जी निवळी असते त्याचा पीएच आहे 11.0. त्यानंतर 1 मोलार NaOH म्हणजे जवळपास त्याचा पीएच आहे 14.0. तर मित्रांनो 1 मोलार NaOH याचा पीएच 14 आहे, 14 आहे. तर एक स्ट्रॉंग बेस म्हणून याला ओळखलं जातं. आणि 1 मोलार HCl याला स्ट्रॉंग ऍसिड म्हणून ओळखलं जातं. तर मित्रांनो आपण बघितलं की स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस बघितला, वीक ऍसिड बघितला, वीक बेसेस पण बघितला. तर याची उदाहरणं म्हणून आपल्याला इथं पूर्ण दिलेले आहेत. पण ऍक्च्युअली न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होते कशी, तर आपण एक एक्झाम्पल घेणार आहेत की न्यूट्रलाइज नेमकी कसं होतं, की ज्याचा पीएच 7 आहे. एक्झॅक्टली आपण इथं बघितलं की हे जे प्युअर वॉटर आणि शुगर सोल्युशन जे आहे तर त्याचा पीएच आपल्याला इथं 7 दिसतोय. बट आता इथं आपण एक एक्झाम्पल घेणार आहेत आणि एक रिॲक्शन पण घेणार आहेत. तर एक्झाम्पल म्हणून आपण काय करणार आहेत, आता बघा न्यूट्रलायझेशन रिॲक्शन ही कशी होते, जेव्हा स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस जेव्हा एकत्र येतात. आता स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस आपल्याला काय करायचे, त्यांच्यात एक रिॲक्शन करायचे. तर आपण स्ट्रॉंग एक ऍसिड घेऊ आणि एक स्ट्रॉंग बेस घेऊ. तर मित्रांनो याच्यामध्ये NaOH किंवा KOH हे सुद्धा आपले स्ट्रॉंग बेस मध्ये येतात. तर आपण उदाहरण घेऊया. एक उदाहरण आपण घेणार आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये मी एक उदाहरण घेतलंय 2NaOH आणि त्याच्यामध्ये आपण डायल्यूट ऍसिड टाकलाय 2HCl. तर मित्रांनो हे रिएक्टंट मी तुमच्या समोर घेतलेले 2 NaOH प्लस 2 HCl म्हणजे जे 2 मॉलिक्युल्स आहे प्रत्येकाचे. इथे हायड्रोजनचे पण 2 मॉलिक्युल्स आहे आणि क्लोरीनचे पण 2 मॉलिक्युल्स आहे. इथे Na चे पण 2 मॉलिक्युल्स आहे, O चे पण 2 मॉलिक्युल्स आणि H चे पण 2 मॉलिक्युल्स आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे मी एक काय घेतलेलं आहे, इथे एक बेस घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2HCl हा एक ऍसिड घेतलेला आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड. तर मित्रांनो रिॲक्शन होते कशी, तर आपण हे बघणार आहोत. सुरुवातीला एक सांगू इच्छितो की रिॲक्शन मध्ये जो घटक असतो किंवा जो रिॲक्टंट असतो त्याच्यामध्ये एक कॅटायनिक अनायन असतो किंवा एक प्लस आणि एक मायनस असतो, किंवा एका याच्यावरती जो इलेमेंट्स आहे त्याच्यावरती एक प्लस चार्ज असतो आणि एक मायनस चार्ज असतो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असतो. जसं की Na इथं प्लस आहे आणि OH इथं मायनस आहे. त्यानंतर इथं H प्लस आहे आणि Cl इथे मायनस आहे. ठीक आहे. तर हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज प्रत्येक कंपोनंट्सवर, प्रत्येक घटकावर असतो. त्यामुळे रिॲक्शन करता वेळेस आपल्याला सोपी जावी यासाठी जसं की प्लस आणि मायनस मध्ये रिॲक्शन होत असते. जसं की त्या Na आणि Cl हा एकत्र येणार. बघा इथे दिसतोय आपल्याला Na आणि Cl. आपण बघू शकतो इथं की Cl चे पण 2 मॉलिक्युल्स आहे आणि Na चे सुद्धा 2 मॉलिक्युल्स आहे. तर आपण त्याला कंबाईन लिहून घेऊ शकतो असं 2NaCl. मित्रांनो दोन्हीचेही 2 मॉलिक्युल असल्या कारणाने आपण कंबाईन त्याला 2NaCl किंवा 2NaCl असं लिहू शकतो. तर मित्रांनो राहिलेला जो घटक असतो आपला तो प्लस करून आपल्याला काय करायचा असतो, पुढे मांडायचा असतो. तर राहिलेला घटक कोणता आपला 2H आणि इथं पण 2H शिल्लक बाकी आहे आणि 2O बाकी आहे. म्हणजे हायड्रोजनचे किती मॉलिक्युल्स बाकी मित्रांनो, तर टोटल 4 मॉलिक्युल्स हायड्रोजनचे बाकी राहिलेले आहेत आणि ऑक्सिजनचे 2 मॉलिक्युल्स इथं बाकी राहिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपण असं लिहू शकतो 2H2O म्हणजे हायड्रोजनचे 2 मॉलिक्युल्स आणि हायड्रोजनचे 4 मॉलिक्युल्स आणि ऑक्सिजनचे 2 मॉलिक्युल्स आपण इथं समाविष्ट केलेले आहेत. हे बघा मित्रांनो 2 × 4 असे हायड्रोजनचे 4 मॉलिक्युल्स इथं काय झालेत, इन्क्लूड झालेत आणि ऑक्सिजनचे हे 2 मॉलिक्युल्स इथे इन्क्लूड झालेले आहेत मित्रांनो. तर आपली रिॲक्शन इथे कंप्लीट झालेली आहे. तर बघा मित्रांनो जेव्हा ऍसिड आणि बेस जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस त्यातून निघणारा जो प्रोडक्ट असतो तो असतो सॉल्ट आणि वॉटर, सॉल्ट अँड वॉटर. मित्रांनो कोणतेही म्हणजे इन दी वर्ल्ड जगामध्ये कोणतीही ऍसिड बेसची जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा त्यातून जो प्रोडक्ट बाहेर पडतो तो सॉल्ट अँड वॉटरचा असतो. तर इथं आपल्याला ही जी रिॲक्शन दिलेली आहे इट इज अ न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. ही कोणती रिॲक्शन आहे, द एक्झाम्पल ऑफ न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. अशा भरपूर एक्झाम्पल आपण पेपरमध्येही घेऊ शकतो. जसं की आपण आता याच्या जागी आपण बरेचसे KOH असेल, CaOH असेल असे काही बेस घेऊन आपण ह्या रिॲक्शन पुढे करू शकतो. त्याच्याबरोबर आणखी HCl असेल, HBr असेल, H2SO4 असेल अशा ऍसिड बरोबर ह्या रिॲक्शन आपण चॅनलवर पण करू शकतो. नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे नवीन व्हिडिओ मी टाकत असेल तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघता येईल. आणि कमेंट्सद्वारे नक्की कळवा तो व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्या मित्रांना सुद्धा जरूर शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.